शशिकला किचन मधलं आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला कैरीचं पन्ह करून दाखवणार आहे. हे बघा, मी एक कैरी आणली, ती पण तोतापुरी आणली. तोतापुरी का, ती गोल कैरी असते ना, ग्रीन वाली एकदम, ती खूप आंबट असते. तर आपल्याला गुळ पण जास्त लागतो काय असं, म्हणून मी याची तोतापुरी आणलेली आहे. मी 2 आणले, पण मला एकाच कैरीचं दाखवते मी. आपल्याला ही आता सोलून घ्यायची. अशी आपल्याला ही अशी वरची साल काढून घ्यायची. तुम्ही अशी अख्खी कैरी उकळत टाकला तरी चालेल, साल काढून टाकला तरी चालेल. आपल्याला अशी स्वच्छ धुवून घेतली होती, स्वच्छ धुवून घेतली होती मी. आता मी तिची साल काढून टाकते. पूर्ण आपल्याला हे असं काढून त्याचे तुकडे करायचे. सुरीने आपण त्याचे असे जेवढे निघतील त्याचे, एक बाटी असेल तर सांभाळून आपल्याला हे असे तुकडे करायचे. हे असं पण जसं तुम्हाला सोपं पडेल तसं करा. अशी अख्खी उकडून घेतला तरी चालेल. असे तुकडे करायचे. हे बघा, हे तुकडे असे करून घेतले. हे बघा, आता आपल्याला ना ह्याच्यामध्ये एक कैऱ्यापुरती एवढंच पाणी ठेवायचं आहे. हे बघा असं, आणि आपल्याला शिजवून घ्यायचे 5 मिनिटं तरी चांगल्या फुल गॅसवर. असं झाकण ठेवून अशी आपल्याला शिजवून घ्यायची. तरी चांगली 5 मिनिटं शिजू द्या. जर काहीच टाकायचं नाही, अशी शिजवून घ्यायची आपल्याला. अगदी तिचा असा चांगला अगदी नरम, पूर्ण नरम होईपर्यंत आपल्याला ती शिजवायची. मी शिजवून घेते. हे बघा, मी आता कोळ हा चांगला शिजवून घेतला. हे बघा, असं मस्तपैकी त्याला असं मॅश करायची पण गरज नाही. असं मस्तपैकी आपल्याला ह्या वाटीने आता हे मोजून घ्यायचं आहे किती आहे ते. जेवढी वाटी हे याचा कोळ आहे, असा आंब्याचं हे असेल कैरीचं, एवढं आपल्याला गुळ घ्यायचं आहे. म्हणजे 1 वाटी हे झालं, 1 वाटीशी तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचं आहे. हे एवढं भरलं, तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचं आहे. मी आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. तर ह्याच वाटीने आपल्याला गुळ घ्यायचं आहे. एवढं झालं तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचं आहे. मला थोडं कमी वाटतंय, मग मी अजून थोडंसं गुळ घेते. आपल्याला कमी वाटलं तर आपण अजून गुळ घ्यायचा. पण कैरी आंबट असते, गुळ कमी घालायचा नाही, कारण आपल्याला प्यायला पण होणार नाही. बस आता परफेक्ट आहे. तर मी हे गुळ आहे ना ह्याच्यातच ओतते, या मिक्सरच्या भांड्यामध्ये. सुकट झालेल्या हात मी बेसिनमध्ये धुवून घेते. आणि आपल्याला वेलची पावडर टाकायची. वेलची पावडर शिवाय आपल्याला त्याला स्वाद येणार नाही. वेलची पावडर 1 चमच पाहिजे. आणि आपण आता कलर नाही घालणार आहोत,
म्हणून आपण काय घालायचं, अगदी चिमटीवर ना जराशी, अगदी हे बघा मी किती घेते, हळद टाकायची जराशी. हळद आपल्या शरीराला पण चांगली कलरपेक्षा. आणि हे तुम्ही जराशी आपली चांगली हळद असेल तर ही बघा एकदम मी जराशी अगदी थोडीशी टाकली. आता मी हे मिक्सरला लावून घेते. मिक्सरला लावून त्याचा कोळ काढून घेते. हे बघा हे मिक्सरला मी लावून चांगला त्याचा हे करून घेतले. आता आपल्याला ह्या चाळणीमध्ये थोडं गाळून घ्यायचंय. गुळामध्ये पण काय असतं, कैरीमध्ये पण, कुठे बाटीची कोळीची आपल्याला हे घालेलं असतं. मग आपल्याला हे अगदी स्मूथ झालं पाहिजे म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये ह्या चाळणीतून गाळून घ्यायचंय सगळं असं एकदम अगदी हे झालं पाहिजे. माझे एक पटे कोळचा जवळ 2 वाटी झालंय, भरपूर झालंय. तुम्ही आधी सध्या एका कैरीचं तरी करून बघा. तर मी हे सगळं असं गाळून घेते. हे बघा असं हे बघा हे आपल्या कोळीचे मोठे मोठे तुकडे असतात, काय असतं म्हणून आपल्याला आपण पुरण कसं गाळतो तसं गाळून घ्यायचंय. म्हणजे आपल्या त्याच्यातला कचरा पण राहणार नाही. हे बघा हे आता कैरीचं हे सगळं हे आपलं तयार झाले, गाळून तयार झालेलं आहे. आपल्याला आता किती ग्लास बनवायचे त्याप्रमाणे आपण बघायचं. हे मी आता 2 ग्लास बनवते. 2 ग्लास बनवायला आपल्याला हे चमच आहेत ना, एका ग्लासामध्ये 3 घालायचे, कमीत कमी 3 घालायचे तर टेस्ट येईल. 1 2 3 तर मी ह्या ग्लासमध्ये घालते. एकाच कैरीचं केलं ना मग थोडंसं झालं. तुम्ही जास्त केला तर काचेच्या बरणीत आपण भरून फ्रीजमध्ये ठेवू शकतो. आता आपल्याला ह्याच्यामध्ये थंड पाणी घालायचंय. थंड पाणी घाला, बर्फाचे तुकडे घाला, किंवा तुम्हाला माठातलं पाणी पाहिजे माठातलं पाणी घाला. म्हणजे हे पूर्ण ह्याच्यात थंड पाणी घालते. हे बघा फूल भरून घ्यायचं. आपल्याला पूर्ण असं एकदम हे करायचंय, हलवायचंय. त्याचा कलर बघा किती छान आलाय बघा. पूर्ण हलवायचंय. तुम्ही एका असं भांड्यामध्ये बनवलात आणि हलवून घेतलात ना तरी पण चालेल, पण मी डायरेक्ट ग्लासातच हे केले. चांगलं असं हे करायचं. माझं कैरीचं पन्ह बघा. या गुळाचा आणि कैरीचा किती त्याला हे आलंय, कलर आलाय बघा. हे बघा मी याच्यामध्ये काय हे टाकलं पण नाही बघा, एकदम छान आलंय. माझं हे कसं पन्ह कसं वाटलं कैरीचं मला सांगा. आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बटनला क्लिक करा आणि काय कमेंट असेल तर सांगा. हे बघा एकदम छान हा गुळाचा कलर आहे हा असा. चला बाय बाय. मस्त आम्ही या थंड पन्हाचा स्वाद घेतो. आणि उरलेलं आहे ना आपल्याला काचेच्या बरणीमध्ये फ्रीजमध्ये कितीही दिवस ठेवू शकतो. तुम्ही जास्त पण बनवून ठेवू शकता, पण मी दाखवत मी एका कैरीचंच केलं. तुम्ही जास्त पण बनवून असे तुम्ही आपल्याला वाटलं तेव्हा थंड पाण्यामध्ये 1-2 चमच 3 चमच घातलात की 1 ग्लास मस्त बनवू शकता. असं तुम्ही जास्त पण करू शकता. चला बाय बाय.